Welcome to Latte Education Society Sangli e-learning app. I am S.J. Patil from Srimati Akatai Nana Neja High School and Junior College Datwad. Standard 10 Subject Mathematics Part 1st Chapter number 4 Financial Planning म्हणजेच अर्थनियोजन. In this chapter we have to learn GST introduction, GST tax invoices, GST computations and ITC. विद्यार्थी मित्रो, देश व राज्याचा कारभार चालवत असताना शासनाकडे मोठ्या प्रमाणात रकमेची आवश्यकता असते आणि या रकमेसाठी शासनाने वेगवेगळ्या वस्तू व सेवा यांच्यासाठी कर आकारत असते, टॅक्स घेत असते. मग विविध राज्यामध्ये वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते, परंतु हे सर्व कर म्हणजेच टॅक्स रद्द करून फक्त वस्तू व सेवा हा एकच कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो. All these tax are submitted under GST. That is why GST is one nation, one tax and one market. म्हणजेच एक देश, एक कर, एक बाजार या उद्देशाने ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून आपल्या देशामध्ये अंमलात आणली गेलेली आहे. प्रामुख्याने ह्या GST मध्ये GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू व सेवा कर, ह्या GST मध्ये कोणकोणत्या करांचा समाविष्ट केला गेलेला आहे, कोणकोणते कर रद्द करून ह्या GST मध्ये समाविष्ट केले गेले आहेत याचा एक तक्ता आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये एक्साइसेस ड्युटी म्हणजेच उत्पादन शुल्क, सिगारेट, अल्कोहोल यासारखे उत्पादन करण्यावरती ह्या टॅक्सचा हा टॅक्स घेतला जातो. दुसरा आहे सर्व्हिस टॅक्स, वेगळ्या सेवा देण्यासाठी याचा हा टॅक्स आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपलं रेल्वे सेवा असेल किंवा बस वाहतूक असेल, टॅक्सी सेवा असेल, शेअर्स खरेदी विक्रीची सेवा असेल, ह्या सगळ्या सेवांसाठी सर्व्हिस टॅक्स घेतला जात होता. तिसरा आहे कस्टम ड्युटी, सीमा शुल्क म्हणतात. इम्पोर्ट प्रोडक्ट फॉर फॉरेन कंट्रीज म्हणजे दुसऱ्या देशातून जर एखादी इम्पोर्ट प्रोडक्ट येत असेल तर त्याच्यासाठी हे सीमा शुल्क घेतली जाते. पुढला आहे सेंट्रल सरचार्ज अँड सेस, टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे करावरती कर, टॅक्स लेवलपेक्षा जास्त पद्धतीने हा टॅक्स घेतला जातो. जसे की एज्युकेशन सेस असेल, फार्मसी सेस असेल, या पद्धतीने हा सेंट्रल सरचार्ज अँड सेस घेतला जातो. फॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच मूल्यवर्धित कर. पुढचा आहे लक्झरी टॅक्स म्हणजेच ऐशोआराम कर, जसं की कार आहे, ज्वेलरी आहे, हे ऐशोआरामसाठीच्या वस्तू आहेत म्हणून ह्याच्यावरती हा लक्झरी टॅक्स आकारला जातो. एंटरटेनमेंट टॅक्स त्यालाच करमणूक कर असे म्हणतात. जसं की आपण मूव्हीज बघण्यासाठी जातो किंवा आपल्या घरामधील केबल सर्व्हिस असेल, DTH सर्व्हिस असेल, ह्या सगळ्या सेवांसाठी आपला एंटरटेनमेंट टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे जकात, जर शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या वस्तूंच्या वरती शहरात येण्यापूर्वी जो काही कर घेतला जातो त्यालाच ऑक्टरी असे म्हणतात. पुढील आहे CST, केंद्रीय विक्री कर. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये खरेदी विक्री जे केली जाते त्यावेळी हा कर आकारला जातो. काउंटर फेलिंग ड्युटी म्हणजे CVD, अधिकचे सीमा शुल्क म्हणजेच इम्पोर्ट गुड्सवर अधिकचे सीमा शुल्क घेतला जातो. त्याच पद्धतीनं स्पेशल ॲडिशनल ड्युटीज म्हणजेच SAD, विशेष सीमा शुल्क, हे देखील याच पद्धतीने इम्पोर्ट्स गुड्स अँड आर कस्टम ड्युटीज इज कॉल्ड अ स्पेशल ॲडिशनल ड्युटीज. ह्या सर्व प्रकारच्या करांचा समाविष्ट ह्या GST मध्ये करण्यात आलेला आहे. Rate of GSTs are different for different product
and different services such as 0%, 5%, 12%, 18% and 28%. म्हणजेच वस्तूप्रमाणे व सेवाप्रमाणे कराचे दर वेगवेगळे असतात, जसे 0%, 5%, 12%, 18% व 28%. These rates are fixed and prescribed by the government. प्रत्येक वस्तूवरील कराचा दर हा शासन निश्चित करत असते. Our textbook page number 84, one table is given here. These tables are informations are types of rate of GSTs and goods and service items list. आपल्या पुस्तकातील पान नंबर 84 वरती आपल्याला कराचे प्रकार, करांचे दर, वस्तू व सेवा प्रकारामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समाविष्ट आहे याच्याविषयी सविस्तर तक्ता दिलेला आहे. टू सी द टेबल, फर्स्ट टाइप ऑफ GST is zero rated. Rate of GST is 0%. In these types, goods are essential commodities like food, grains, fruits, vegetable, milk, salt, earthen plots. शून्य रेट असणाऱ्या GSTच्या सेवेमध्ये अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळ, दूध, मीठ, मातींची भांडी इत्यादींचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. अँड सर्व्हिसेस आर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट्स ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिज, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस. आणि सेवांच्यामध्ये धर्मादायी संस्थांचे उपक्रम असतील, पाण्याची वाहतूक, रस्ते व पुलांचा वापर, शिक्षण व आरोग्य सेवा, सार्वजनिक वाचनालय, शेती संबंधी सेवा इत्यादी ह्या सर्व goods and services are rate of GST is 0%. The next type, low rated. This low rated rate of GST is 5%. In these types, goods are commonly used items, LPG cylinder, tea, coffee, oil, honey, frozen vegetable. म्हणजेच निम्न दर याच्यामध्ये कराचा दर आहे 5%. याच्यामध्ये वस्तूंचा समाविष्ट आहे, जसे की LPG सिलेंडर, चहा, तेल, मध, फ्रोजन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई इत्यादी. अँड दॅट सर्व्हिसेस आर रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस, एअर ट्रान्सपोर्ट्स, इकॉनॉमी क्लास, हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड्स. अँड सेवांच्यामध्ये रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान सेवा, हॉटेल्समधील खाद्यपदार्थ व पेय पुरवणे इत्यादी ह्या सेवांच्यामध्ये GSTचा रेट आहे 5%. नेक्स्ट, स्टँडर्ड रेट फर्स्ट स्लॅब. दिस रेट ऑफ GST इज 12%. इन दिस टाइप्स, गुड्स आर कन्झ्युमर्स गुड्स, बटर, घी, ड्राय फ्रूट्स, जाम, जेली, सॉस, पिकलेज, मोबाईल फोन. म्हणजेच ह्या वस्तूंच्यामध्ये ग्राहक उपयोगी वस्तू जसे की लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या व फळापासून तयार केलेले लोणचे, मुरांबे, जाम, जेली, चटण्या, मोबाईल इत्यादी. अँड सर्व्हिसेस आर प्रिंटेड जॉब वर्क्स, गेस्ट हाऊस सर्व्हिस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. आणि सेवांच्यामध्ये छपाईसाठीचे कामे असतील, गेस्ट हाऊस असेल, बांधकाम व्यवसायाशी निगडीत सेवा इत्यादी. नेक्स्ट, स्टँडर्ड डिडक्शन्स स्लॅब सेकंड. दिस रेट ऑफ GST is 18%. In these types, goods are marble, granite, perfume, metal item, computer, printer, monitor, CCTV. म्हणजेच याच्यामधील वस्तूंचा 18% या GST कराच्या दरामध्ये वस्तू समाविष्ट आहेत. मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम, धातूची वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इत्यादी. अँड सर्व्हिसेस आर courier service, outdoor catering, circus, drama, cinema, exhibitions, in share. आणि सेवांच्यामध्ये कुरिअर सर्व्हिसेस आहे, आउटडोअर कॅटरिंग आहे, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा, चलन, शेअर खरेदी विक्रीवरील दलालांची सेवा इत्यादी ह्या सगळ्या गोष्टींचा समाविष्ट GSTच्या रेट ऑफ स्टँडर्ड रेट
सेकंड स्लॅब याच्यामध्ये समाविष्ट आहे, याचा रेट आहे GSTचा 18%. आणि लास्ट वन हायली रेटेड टाईप्समध्ये GSTचा रेट आहे 28%. आणि याच्यामध्ये वस्तू येतात लक्झरी आयटम्स, मोटरसायकल अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, AC युनिट्स, वॉशिंग मशीन्स, टोबॅको प्रोडक्ट्स. याच्यामध्ये ऐषाराम वस्तू याच्यामध्ये मोटरसायकल पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, AC युनिट्स, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने, शीतपेय इत्यादींचा समावेश होतो. अँड सर्व्हिसेस आर 5 स्टार हॉटेल, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेसकोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट्स, बिझनेस क्लासेस. आणि उच्चतम दर याच्यामध्ये कोणकोणत्या सेवा समाविष्ट आहेत तर पंचतारांकित हॉटेल, त्याचबरोबर वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेसकोर्स, IPL सारखे खेळ, विमान वाहतूक जसे बिझनेस क्लास यांच्यासाठी वापरले जातात त्या पद्धतीचे. सगळ्यात महत्त्वाचे संदर्भ इथं आपल्याला एक वेबसाईट दिला आहे www.cbec.gov.in. ह्या वेबसाईटवर आपल्याला सविस्तर रेट ऑफ GST आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आणि सेवांचा समावेश होतो याची सविस्तर माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर दिस रेट अँड टाईप्स ऑफ GST आर प्रिस्क्राइब्ड बाय द गव्हर्नमेंट ॲट द टाईम रायटिंग दिस चॅप्टर्स. हे प्रकरण लिहिण्याच्या वेळी शासनाने ठरवलेले GSTचे प्रकार व दर घेतलेले आहेत, त्यात बदल होऊ शकतात. त्याचबरोबर वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी GSTच्या कक्षेत येत नाही आहेत. नेक्स्ट, 2 components of GST. One is CGST. CGST is a Central Goods and Service Tax, which is to be paid the central government. And second one is a SGST. SGST is a State Goods and Service Tax, which is to be paid to the state government. म्हणजेच CGST व SGST हे GSTचे 2 भाग आहेत. CGST म्हणजेच केंद्रीय वस्तू व सेवा कर, यातील रक्कम हे केंद्र सरकारकडे जमा होते. त्याचबरोबर SGST म्हणजेच राज्य वस्तू व सेवा कर, यातून मिळणारी रक्कम ही राज्य सरकारकडे जमा होत असते. नेक्स्ट, टॅक्स इनवायसेस, त्यालाच कर बीजे कसे म्हणतात. अ सॅम्पल फॉर हिअर, टॅक्स इनवाइस फॉर गुड परचेस. वन सॅम्पल ही टू हिअर. फर्स्ट, सप्लायर, कोण हे वस्तू पुरवलेले आहे, A to Z स्वीट मार्क्स अँड ॲड्रेस हिअर. त्याच्या खालीच आहे इनवाइस नंबर म्हणजेच बिल क्रमांक. नेक्स्ट आहे इनवाइस डेट आणि त्याच्या वरच्या बाजूलाच उजवीकडे GSTIN आहे. हा GSTIN म्हणजेच काय, GSTIN मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा 15 अंकी हा नंबर असतो, हा व्यापाऱ्यांसाठी असतो. हा प्रामुख्याने नंबर कोणासाठी असतो तर ज्या व्यापाऱ्यांच्या मागील आर्थिक वर्षातील उलाढाल ही 20 लाख रुपयेपेक्षा जास्त असते त्यांच्यासाठी हा GSTIN नंबर घेणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. ह्या 15 अंकामध्ये पहिले जे 2 अंक आहेत 2 डिजिट्स फॉर स्टेट कोड, ते राज्यांचा 2 अंक सांकेतांक आहे. 27 हे महाराष्ट्र राज्य सांकेतांक आहे. 27 या संकेतांकावरून या व्यापाऱ्यांची नोंदणी ही महाराष्ट्रात झाली आहे हे समजते. नेक्स्ट 10 डिजिट्स नंतरचे 10 अंक हे त्या व्यापाऱ्यांचे पॅन नंबर्स आहेत. त्याच्यानंतर जो एक नंबर दिलेला आहे, एक हा 1 इज रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन्स, एका नोंदणीसाठी 1 अंक आहे. नेक्स्ट झेड हा बाय डिफॉल्ट नंबर आहे म्हणजे सर्वांसाठी समान असतो. आणि लास्ट 1 डिजिट्स इज हिअर 5, हे चेक सम डिजिट्स आहे. हे काय चेक सम डिजिट्स तर ह्या GSTच्या वेबसाईटवरून हा GSTIN टाकल्यानंतर हा नंबर वैध आहे की नाही हे समजण्यासाठी ह्या नंबरचा यूज होत असतो. त्याच्यानंतर आपल्या इथं तक्त्यामध्ये दिलेला आहे सिरियल नंबर, HSN कोड. HSN कोड म्हणजेच काय तर ह्या HSN कोड म्हणजे वस्तूच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. हा आपल्याला बिलामध्ये त्याचा त्याची त्या HSN कोडची नोंद करावी आवश्यक असते. त्याचबरोबर नेम ऑफ प्रोडक्ट, कोणते वस्तू घेतले आहेत, त्यांचे रेट्स, त्यांची क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट किती होतो इथेपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतरचे 2 कॉलम जे आहेत ते महत्त्वाचे आहेत.
CGST अँड SGST. आणि CGST आणि SGST याच्यामध्ये परत 2 कॉलम्स केले आहेत, रेट अँड टॅक्स. रेट म्हणजे किती प्रमाणात त्याचा GSTचा रेट आहे आणि त्याचं टॅक्सेबल अमाऊंट किती होणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा कॉलम आहे टोटल अमाऊंट. फर्स्ट वन एक्झाम्पल टू हिअर. सिरियल नंबर 1, HSN कोड इज 210690. हा HSN कोड हा पेढे या वस्तूच्या वर्गीकरणातील आहे. त्याच्यानंतर रेट, पेढ्याचा रेट कसा आहे तर ₹400 पर किलोग्राम, 400 रुपये एका किलोसाठी आहे. क्वांटिटी ग्राहकाने किती घेतला आहे तर 500 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे 400 रुपये पर किलोग्राम, याच्यावरून 500 ग्रॅमचं होतात ₹200 म्हणजे 200 रुपये. टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला मिळणार आहे 200 रुपये. आता ह्या 200 रुपयेवरती पेढ्यावरती GSTचा रेट आहे 5%, परंतु ह्या 5% पैकी 2.5% हे CGSTला आणि 2.5% हे SGST कडे जमा होणार आहे. म्हणजे केंद्राकडे आणि राज्याकडे समप्रमाणात त्यांची रक्कम जमा होत असते. ह्या 200 रुपयेचे 2.5% म्हणजेच ₹5 हे CGST केंद्र सरकारकडे जमा होणार आहे. अँड 2.5%ने ₹5 हे SGST म्हणजेच राज्य सरकारकडे जमा होणार आहेत. टोटल पेढ्याची किंमत आहे टॅक्सेबल अमाऊंट 200, CGST ₹5 आणि SGST ₹5, असे टोटल ₹210 होणार आहेत. त्याच पद्धतीनं आपले इथे चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर यांचे आपल्याला रेट, त्याचबरोबर क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट आणि त्यांचा रेट दिलेला आहे. आता चॉकलेटवरती 28% GST आहे, त्यापैकी 50% म्हणजेच CGST 14% आणि SGST 14%. नेक्स्ट आईस्क्रीमवरती GSTचा रेट आहे 18%, त्यापैकी 9% CGST आणि 9% SGST. ब्रेडवरती कोणतेही टॅक्स नाही आहे, त्यामुळे ब्रेडचे जे ₹35 आहेत ते डायरेक्ट टोटल अमाऊंटमध्ये किती येणार आहे 35. 0% GST असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर बसणार नाही आहे. नेक्स्ट आहे बटरवरती रेट आहे 12%, त्यामुळे 6% ही CGST आहे अँड 6% इज SGST. अशा पद्धतीने टोटल रक्कम इथं केलेली आहे. त्यानंतर टोटल रुपीज, CGST ₹41.70, SGST is ₹41.70, and total amount of the total products is ₹723.40. नेक्स्ट, GST इन ट्रेडिंग चेन म्हणजेच व्यवसाय साखळीतील GST. विद्यार्थी मित्र, एखादी वस्तू कंपनीमध्ये ज्यावेळी तयार होते त्यावेळी ती होलसेलर मार्फत रिटेलरकडे आणि रिटेलर मार्फत कस्टमरकडे प्रामुख्याने येत असते. लेट्स लर्न थ्रू एन एक्झाम्पल हाऊ GST इज चार्जड अँड पेड टू द गव्हर्नमेंट ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. इथे एक्सप्लेनेशनच्या सहाय्याने आपण एक उदाहरण पाहणार आहोत. सपोज मॅन्युफॅक्चर ऑफ अ वॉच हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200 इन्क्लुडिंग ऑल प्रॉफिट. समजा एका उत्पादकाने एक घाऊक व्यापाऱ्यास एक घड्याळ नफ्यासह ₹200 विकलेली आहे. होलसेलर सोल्ड दॅट वॉच फॉर ₹300 टू रिटेलर. होलसेलरने ते घड्याळ ₹300 रिटेलरला विकलेलं आहे. अँड रिटेलर सोल्ड दिस वॉच कस्टमर टू ₹400. आणि ते किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाला ₹400 विकलेली आहे. या GSTचा दर इथे 12% आहे. GST charge at every stage is 12%. Then here 3 financial transactions took place till the watch for manufacture reaches to the customer. How the tax are charged, collected and paid to the central government and state government at every stage is shown in the table, shown in the chart. To see, manufacturer sold a watch wholesaler for ₹200. Wholesaler paid this watch value 200 plus GST. 12% of 200 is 24. Then 200 plus 24, 224. होलसेलरने मॅन्युफॅक्चरला उत्पादकाला ₹224 घड्याळाच्या बदल्यात दिलेले आहेत. मॅन्युफॅक्चर उत्पादकाच्या घड्याळाची किंमत ₹200 आहे. ₹24 हे काय आहे GST आहे. त्याने GST कडे ₹24 पेड केलेले आहेत. त्याच पद्धतीनं होलसेलर
रिटेलरला घड्या दिलेल्या आहे 300 रुपयाला, तेव्हा 12% ऑफ 300 इज ₹36. त्याचा जीएसटी किती होतो? 36 होतो. म्हणजेच रिटेलरने होलसेलरला 336 रुपये दिलेले आहेत. त्यातील 100 रुपये हा त्याचा प्रॉफिट आहे. ऑलरेडी त्याने 224 रुपये मॅन्युफॅक्चरला पेड केले आहेत. थोडक्यात 36 रुपये जीएसटी याने घेतलेला आहे आणि 24 रुपये जीएसटी ऑलरेडी त्यांनी पेड केले आहेत. कोण? होलसेलरने. त्यामुळे जीएसटी पेड किती होणार आहे त्यांचे? 36 मायनस 24 इज इक्वल टू 12 रुपीज एवढेच ते जीएसटी पेड करणार आहेत. त्याचबरोबर रिटेलरने तेच घड्याळ कस्टमरला 400 रुपयाला विकलेले आहेत. तेव्हा 400 रुपयाची जीएसटी 12% ऑफ 400 इज ₹48. रिटेलरकडे जमा झालेला जीएसटी 48 आहे आणि ऑलरेडी रिटेलरने जीएसटी पेड केलेली रक्कम आहे 36. म्हणजेच टोटल जीएसटी पेड इज 48 मायनस 36 इज ₹12. म्हणजेच टोटल जीएसटी किती होणार आहे इथं? मॅन्युफॅक्चरिंगकडनं आलेले 24 रुपीज, होलसेलरकडनं आलेले 12 रुपीज आणि रिटेलरकडून आलेले 12 रुपीज, म्हणजे 48 रुपीज होणार आहे. टोटल जीएसटी 48. देन डिवाइड टू पार्ट सी जीएसटी आणि एस जीएसटी. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्याचे 24 रुपीज जमा होणार आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे त्याचे 24 रुपीज जमा होणार आहेत. आता इथं जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल करत असताना आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आयटीसी म्हणजेच काय? तर इनपुट टॅक्स क्रेडिट. खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट, यालाच आपण आयटीसी असे म्हणतो. म्हणजेच इथं आता आपण बघितलं होलसेलरने ज्यावेळी 36 रुपीज घेतलेले आहेत आणि 24 रुपीज पेड केले आहेत, म्हणजे त्यांना 24 रुपये काय मिळणार आहेत? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आयटीसी मिळणार आहे. त्याच्यामुळे जीएसटी पेड काय आहे? आउटपुट टॅक्स 36 आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट 24 आहेत, म्हणजे 12 रुपीज त्यांनी काय केलं? जीएसटी पेड केलेली आहे. थोडक्यात जर पाहिला तर ह्या प्रत्येक व्यापाऱ्याने आपापल्या स्तरावर गोळा केलेल्या करामधून खरेदीच्या वेळी दिलेला कर वगळता इनपुट टॅक्स क्रेडिट दे जीएसटीचा भरणा केला. शेवटी ग्राहकास ते घड्याळ 448 रुपयाला मिळाले. त्यातील 48 रुपये हे निव्वळ कर या अप्रत्यक्षपणे ग्राहकानेच भरलेले आहेत. म्हणून जीएसटी हा अप्रत्यक्ष कर, त्यालाच इनडायरेक्ट टॅक्स असे आपण म्हणतो. त्यापूर्वी घाऊक व्यापाऱ्याने व किरकोळ व्यापाऱ्याने त्यांच्या खरेदीवर भरलेला कर त्यांना परत मिळत असतो. आणखीन ह्या तक्त्याच्या खाली मॅन्युफॅक्चर व होलसेलर याच्या खाली B2B लिहिलेलं आहे. म्हणजेच 2 GSTIN धारक व्यापाऱ्यामधील झालेल्या व्यवहारास बिझनेस टू बिझनेस म्हणजे थोडक्यात B2B असे म्हणतात. व या अंतिम कडीतील व्यवहारास बिझनेस टू कस्टमर म्हणजेच B2C असे म्हणतात. त्याचबरोबर या व्यवसाय साखळीतील प्रत्येक व्यापाऱ्याने भरलेल्या GSTचे विवरण खालीलप्रमाणे आपल्याला दिलेले आहे. देन बाय द मॅन्युफॅक्चर पेड CGST 12 रुपीज plus SGST 12 rupees, the total GST paid 24. By wholesaler, CGST paid 6 rupees, SGST paid 6 rupees, total GST paid 12 rupees. By the retailer, CGST paid 6 rupees plus SGST paid 6 rupees, then total GST paid 12 rupees. Then CGST's total is 24, SGST total is 24 and total GST paid is 48 rupees. Okay. This chapter number 4 financial planning is complete here. Thank you.